हा जो आपला व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये आपण सर्वात इम्पॉर्टंट थिअरम या चॅप्टर मधला सर्वात इम्पॉर्टंट थिअरम बघणार आहोत. हा जो थिअरम आहे या थिअरम मध्ये याच्या आधीचा जो थिअरम होता त्याचा कॉन्व्हर्स आहे. हा इट इज द कॉन्व्हर्स ऑफ द अर्लियर थिअरम. आता याच्या आधीच्या थिअरम मध्ये तुम्हाला काय दिलं होतं की दोन पेअर ऑफ लाईन्स आहेत, दोन लाईन्स आहेत, त्या दोन लाईन्स ओरिजिन मधून चालल्यात आणि त्याचं जर कंबाईन इक्वेशन घेतलं आपण तर ते कंबाईन इक्वेशन होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 इन एक्स अँड वाय हे आपण शो केलं होतं. हा आपण ax स्क्वेअर प्लस ट्वाइस hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0 हा आपण आणला होता. कंबाईन इक्वेशन्स केले होते म्हणजे काय केलं होतं की दोन इक्वेशन्सचं मल्टिप्लाय केलं, मल्टिप्लाय केल्यानंतर तो जो फॉर्म मध्ये येतो तो फॉर्म होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 इन एक्स अँड वाय राहतो. आपण हे शो केलं होतं. आता या थिअरम मध्ये हा थिअरम त्याचा कॉन्व्हर्स आहे म्हणजे तुम्हाला ऑलरेडी होमोजिनियस सेकंड डिग्री इक्वेशन इन एक्स अँड वाय हे दिलेलं आहे आणि तुम्हाला शो करायचं आहे की याच्यापासनं मी दोन सेपरेट इक्वेशन्स फॉर्म करू शकतो आणि ते जे सेपरेट इक्वेशन्स राहतील ते कसे राहतील, पासिंग थ्रू ओरिजिन राहतील. आता यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट अशी लक्षात ठेवायची की जर एखादी लाईन ओरिजिन मधून जर पास होत असेल तर त्याचा अर्थ ती लाईन y इज इक्वल टू mx या फॉर्म मध्ये असली पाहिजे किंवा जनरल फॉर्म मध्ये ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0 असेल तर त्यामध्ये c हा कॉन्स्टंट अब्सेंट असला पाहिजे. मग आता आपण जे होमोजिनियस इक्वेशन दिलेलं आहे त्याच्यावरून आपण वेगवेगळ्या सिच्युएशन्स पाहू आणि मग ते सेपरेट इक्वेशन्स येणारे सेपरेट इक्वेशन्स हे तुमचे लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन आहेत का ते बघू. आता सर्वात पहिले तर वी विल कन्सिडर द होमोजिनियस सेकंड डिग्री इक्वेशन. आता इथे ऑलरेडी दिलेलं आहे ax स्क्वेअर प्लस ट्वाइस hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. हे होमोजिनियस इक्वेशन ऑलरेडी आपल्याला गिव्हन आहे. जर गिव्हन नसेल तर तुम्हाला ते लक्षात ठेवावं लागेल की स्टँडर्ड फॉर्म ऑफ होमोजिनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री इन एक्स अँड वाय कोणता आहे, ax स्क्वेअर प्लस ट्वाइस hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0 आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. आता यामध्ये बघा की हे इक्वेशन दिल्यामध्ये त्याच्यामध्ये तीन कॉन्स्टंट आहेत, एक्स आणि वाय हे तर व्हेरिएबल्स आहेत, त्याच्यावरूनच आपली डिग्री ठरलेली आहे. मग उरले ए, एच आणि बी. दीज आर द थ्री कॉन्स्टंट. या तीन कॉन्स्टंट्स पैकी आपण एच जो आहे तो एच हा नॉन झिरो घेणार आहे, तो झिरो कधी येणार नाही आणि याचा त्यातल्या त्यात त्याचं म्हणणं आहे की ए बी सी आर नॉट ऑल झिरो म्हणजे तिघहीच्या तिघही झिरो राहणार नाही, तीनही कॉन्स्टंट झिरो राहणार नाही. आता तीनही कॉन्स्टंट जर झिरो राहिले तर काय होईल, तिन्ही कॉन्स्टंट झिरो जर असेल तर ते इक्वेशनच राहणार नाही. म्हणजे तुम्ही तीनही कॉन्स्टंट ए एच बी हे तीनही कॉन्स्टंट झिरो घेऊ शकत नाही. एक घेऊ शकता, दोन घेऊ शकता. त्यातही आपण काय करणार आहोत की एच हा नॉन झिरो घेणार आहोत म्हणजे एच झिरो घेणार नव्हे. आता एच झिरो घेतलं तर काय होतं, काय होत नाही तो आपण सध्या विचार करू नये. कारण फक्त एवढं लक्षात ठेवा की एच जर झिरो घेतला, एच जर झिरो घेतला तर येणाऱ्या ज्या लाईन्स आहेत त्या लाईन्स इमॅजिनरी लाईन्स राहतात, त्याच्यामुळे आपण तो झिरो घेत नाही. मग आता एच झिरो नाही, मग आता तुमच्या जो दोन कॉन्स्टंट उरले आता ए आणि बी म्हणजे तुम्ही ए बी हे दोघही झिरो घेऊ शकता, त्या दोन पैकी एक झिरो घेऊ शकता आणि दोनही झिरो घेऊ शकत नाही. सो वी विल कन्सिडर दिस थ्री केसेस. So consider the cases. First case is a equals to 0 and b is equals to 0. A and b both 0. ही जी केस आहे a is equals to 0, b is equals to 0 हे टेक्स्ट बुक मध्ये नाही आहे. दुसऱ्या याच्यामध्ये फक्त मी b 0 घेणार आहे आणि a 0 घेणार नाहीये आणि तिसऱ्यामध्ये कुठलाही 0 नाही, a पण नाही, h पण नाही आणि b पण नाही. ते ब्रॅकेट मध्ये मी याच्यासाठी दिलेलं आहे तुम्हाला a 0, तुम्ही b is equals to 0 घेऊ शकता किंवा तीच कंडिशन तुम्ही a साठी सुद्धा वापरू शकता, म्हणून ते मी ब्रॅकेट मध्ये घेतलेलं आहे. त्याला एवढा काही विचार करण्याची गरज नाहीये. म्हणजे एखाद्याने वाटलं सर मी a is equals to 0 घेतलं तर येत नाही का, तर ते येतं. a is equals to 0 घेऊनही येईल तुमचा आन्सर. मग आता तीन ह्या केसेस घेतल्यानंतर ह्या तीन केसेसचा वापर करून मला जे सेपरेट इक्वेशन मिळणार आहे त्या होमोजिनियस इक्वेशन मधून ते कसे असायला पाहिजे, पासिंग थ्रू ओरिजिन असायला पाहिजे. ऍक्च्युली सेपरेट करायचं आहे म्हणजे काय करायचे तर रूट्स काढायचे. ते ax स्क्वेअर प्लस ट्वाइस hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0 ला जर तुम्ही क्वाड्रॅटिक इक्वेशन सारखं ट्रीट केलं तर त्यांना मला सेपरेट रूट्स काढायचे आहेत असं जरी लक्षात ठेवलं तरी चालतं.
आता पहिली केस बघूया आपण की पहिल्या केसमध्ये ए आणि बी हे दोनही झिरो आहेत. सपोज आय विल टेक ए इज इक्वल्स टू झिरो अँड बी इज इक्वल्स टू झिरो. Now what happens if I will put a is equals to 0 and b is equals to 0 in the equation 1. So ab हे दोन्ही ठेवल्यामुळे मला फक्त जे इक्वेशन 1 आहे त्याच्यामध्ये फक्त ट्वाइस hxy ही टर्म राहील, म्हणजे ट्वाइस hxy is equals to 0. As earlier I have told that we are not taking h is equals to 0, h non-zero घेत आहे, म्हणजे फक्त आपला जो xy is equals to 0, h is not equals to 0, 2h ने मी डिवाइड केलं दोन्ही साईडला. मग xy इज इक्वल टू 0 तो असं जर ट्रीट करतो आपण की दोघांचा मल्टिप्लिकेशन 0 आहे. मग दोघांचं मल्टिप्लिकेशन 0 असेल तर मल्टिप्लिकेशन दोन नंबरचं 0 तेव्हाच राहू शकतो जेव्हा दोन पैकी एखादा कुठला तरी 0 असेल. मग x 0 राहू शकतो किंवा y 0 राहू शकतो. सो दॅट्स वाय x इज इक्वल टू 0 और y इज इक्वल टू 0. नाउ लुक ॲट दिस. आपण याच्यापासून दोन सेपरेट equations तयार केले, x is equals to 0 and y is equals to 0, and we have to show that these two separate equation passes through the origin. Now look at this. X is equals to 0, x is equals to 0, it is the equation of y axis and y axis passes through the origin. Y is equals to 0, y is equals to 0 is the equation of x axis and x axis also passes through the origin. That means if I will take a is equals to 0 and b is equals to 0, the reduced homogeneous equations represents two lines which passes through the origin. So the above are the equations of y axis and x axis, both passes through the origin. So this is your first case. Now in the second case, what we will take, in the second case we will take b is equals to 0. So in the equation 1 homogeneous equations मध्ये जर मी b is equals to 0 जर ठेवलं तर मला कोणत्या टर्म मिळतील, ax square plus twice hxy is equals to 0 ही टर्म मिळेल, राईट. b 0 आहे. मग आता यामध्ये पहा ax स्क्वेअर आणि ट्वाइस hxy मधून मी x कॉमन काढतो. जर मी x कॉमन काढला तर मला ax प्लस ट्वाइस hy इज इक्वल्स टू 0 मिळेल. पुन्हा तीच कंडिशन आली मगासारखी की x आणि ax प्लस 2hy यांचा प्रॉडक्ट 0 आहे. मग यांचा जर प्रॉडक्ट 0 असेल तर त्या दोन पैकी एखादा 0 असू शकतो. म्हणून x इज इक्वल्स टू 0 और ax प्लस ट्वाइस hy इज इक्वल्स टू 0. आता इथे बघा पुन्हा x is equals to 0, x is equals to 0 is a y axis and ax plus twice hy is equals to 0. पहिल्या टर्म मध्ये x आहे, दुसऱ्या टर्म मध्ये y आहे आणि कॉन्स्टंटची टर्म अब्सेंट आहे. मग आपल्याला माहिती आहे की जर कॉन्स्टंटची टर्म जर अब्सेंट असेल तर ती लाईन कुठून पास होते, ओरिजिन मधून पास होते. म्हणजे x is equals to 0, y axis passes through the origin and as the constant term is absent in ax plus twice hy is equals to 0, therefore this equation also passes through the origin. So if we will take b is equals to 0, then the reduced homogeneous equation also represent two lines passing through the origin. So this is the second case. Now the third case. So थर्ड केस जे आहे त्या थर्ड केस मध्ये आपल्याला काय करायचं आहे की थर्ड केस मध्ये b इज नॉट इक्वल्स टू 0, म्हणजे आता a पण 0 नाही, h पण 0 नाही आणि b पण 0 नाही, म्हणजे तीनही नॉन 0 आहेत. मग आता हे जर तीनही नॉन 0 असतील तर ते इक्वेशन पासिंग थ्रू ओरिजिन हे आपल्याला शो करायचं. आता त्यासाठी एक थर्ड पार्ट जो आहे तो थोडा ट्रिकी आहे. दोन तीन गोष्टी, दोन तीन मॅनिप्युलेशन तिथे आपल्याला करायचे आहेत. तर त्याच्यासाठी एक आपल्याला थिअरम मध्ये ऑलरेडी एक h स्क्वेअर मायनस ab ही टर्म दिलेली आहे की ओरिजिन इफ h स्क्वेअर मायनस ab इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 0, म्हणजे तो निगेटिव्ह नको म्हणून हे दिलेलं आहे ऑलरेडी h स्क्वेअर मायनस ab. मग कुठेतरी माइंड मध्ये आपल्या हे ठेवायचं की मला h स्क्वेअर मायनस ab पाहिजे, h स्क्वेअर मायनस ab पाहिजे, h स्क्वेअर मायनस ab पाहिजे, हे माझ्या डोक्यात लक्षात ठेवायचं आणि तेच आणण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला थोडा बहुत हा थिअरम जो आहे तो थिअरम इझी जाईल. सो लेट अस कन्सिडर द थर्ड थिअरम. सो थर्ड केस. इन दिस केस वी हॅव गिवन what we have given, b is not equals to 0. b is not equals to 0 आहे. Our equation is ax square plus twice hxy plus by square is equals to 0. So this is our equation. आता एक लक्षात ठेवायचं की मी पुन्हा सांगितलं तुम्हाला h स्क्वेअर मायनस ab पाहिजे. मग मला इथे ab दिसतं का, कुठे नाही दिसत. मग a
बी नाही आहे या इक्वेशन मध्ये, कुठेही ए बी नाही आहे. मग मला ए बी आणायचा आहे. मग ए बी आणायचा आहे तर आपण काय घेतलंय, बी इज नॉट इक्वल टू 0. तर मी काय करतो, दोन्ही साइडला बी नी मल्टिप्लाय करतो. सो मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय बी, वी विल मल्टिप्लाय बोथ साइड बाय बी. मग बी नी जर दोन्ही साइडला मल्टिप्लाय केलं तर यू विल गेट ए बी एक्स स्क्वेअर प्लस ट्वाइस एच एक्स वाय plus b square y square is equals to 0. After multiplying b, we will get this equation. Now, I have told you that remember h square minus ab. So, ab is my negative term. म्हणजे ab हा मला निगेटिव्ह पाहिजे. मग इथे ab x स्क्वेअर आहे, तर ab x स्क्वेअर मध्ये मला हा निगेटिव्ह पाहिजे, म्हणून मी त्याला लेफ्ट साइडनी उचलून राईट साइडला नेतो. किंवा तुम्ही असंही म्हणू शकता की तुमचं जे इक्वेशन हे रिड्यूस जे करायचं आहे मला, ते y इज इक्वल टू mx या फॉर्म मध्ये पाहिजे. मग असंही एक हिंट लक्षात ठेवा की लेफ्ट साइडला बी नी मल्टिप्लाय केल्यानंतर लेफ्ट साइडला फक्त y च्या टर्म ठेवायच्या, राईट साइडला x च्या टर्म घेऊन जायच्या. मग याच्यामध्ये ट्वाइस एच बी एक्स वाय मध्ये y आहे, बी स्क्वेअर वाय मध्ये y आहे. मग ही y टर्म मी लेफ्ट साइडला ठेवतो आणि ए बी एक्स स्क्वेअर मी राईट साइडला घेऊन जातो. म्हणजे आता माझं इक्वेशन बी स्क्वेअर वाय स्क्वेअर प्लस ट्वाइस एच बी एक्स वाय इज इक्वल टू मायनस ए बी एक्स स्क्वेअर. आता ऍक्च्युअली इथे आपल्याला याला परफेक्ट स्क्वेअर करायचा आहे आणि हा परफेक्ट स्क्वेअर करायला लेफ्ट हँड साइडला बी स्क्वेअर वाय स्क्वेअर आहे. मग परफेक्ट स्क्वेअर करण्यासाठी आपण जनरली काय करत असतो, इथला जो कोइफिशियंट आहे त्या कोइफिशियंटला आपण कशाने डिवाइड करत असतो, 2 नी डिवाइड करत असतो आणि मग काय करत असतो, त्याला आपण 2 नी डिवाइड करून मग त्याचा स्क्वेअर जो आहे तो स्क्वेअर ऍड आणि सबट्रॅक्ट करतो. पण पुन्हा तो प्रकार लक्षात न ठेवता की तोच विचार करा की एच स्क्वेअर मायनस ए बी पाहिजे. मग इथे मायनस ए बी आहे, काय नाही आहे, राईट साइडला मायनस ए बी आहे, काय नाही आहे, एच स्क्वेअर नाही आला असं, म्हणून मी एच स्क्वेअर एक्स स्क्वेअर दोन्ही साइडला ऍड आणि सबट्रॅक्ट करतो. सो आय विल राईट हिअर टू मेक अ परफेक्ट स्क्वेअर, लेफ्ट हँड साइड complete square, or we can say that the perfect square, we add h square x square on both side ला ते add करू. म्हणजे you will get b square y square plus twice h b x y plus h square x square minus ab x square. So this is the left hand side will become a perfect स्क्वेअर. आता हा परफेक्ट स्क्वेअर झाला म्हणजे बी वाय प्लस एच एक्स चा तो स्क्वेअर झाला. म्हणजे वी कॅन राईट बी वाय प्लस एच एक्स होल स्क्वेअर इज इक्वल टू, या टर्म मधनं आपण एक्स स्क्वेअर कॉमन घेऊ म्हणजे एच स्क्वेअर मायनस ए बी. हे मी मगापासून तुम्हाला सांगतोय की एच स्क्वेअर मायनस ए बी आला पाहिजे. मग आता हा माझा एच स्क्वेअर मायनस ए बी इथे आला. मग आता हा आल्यानंतर आता मी काय करतो की ही जी लेफ्ट हँड साइड आहे आणि राईट हँड साइड आहे, तर मी इथे स्क्वेअर रूट घेतो दोन्ही साइडला, कारण मला y इज इक्वल टू एम एक्स पाहिजे आणि माझ्या y x ह्या सगळ्या स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये आहे, म्हणून मी इथे काय करतो, स्क्वेअर रूट घेतो. सो टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स, दोन्ही साइडला आपण स्क्वेअर रूट घेऊ. मग आता हा स्क्वेअर रूट घेतल्यामुळे आपल्याला ते जे इक्वेशन आहे ते मिळेल बी वाय प्लस एच एक्स इज इक्वल टू प्लस मायनस अंडर रूट एच स्क्वेअर मायनस ए बी इंटू एक्स. आता आपल्याला दिलेलं आहे की एच स्क्वेअर मायनस ए बी इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. म्हणजे ती जी टर्म आहे ती टर्म तुम्हाला निगेटिव्ह नको. आणि का बरं निगेटिव्ह नको तुम्हाला इथून लक्षात येईल आता की हा रूट एच स्क्वेअर मायनस ए बी आहे. या रूट एच स्क्वेअर मायनस ए बी जर निगेटिव्ह टर्म आली तर रूट मध्ये निगेटिव्ह साइन आलं म्हणजे दॅट नंबर विथ अ कॉम्प्लेक्स नंबर and we will get an imaginary line. That's why h square minus ab is greater than or equals to 0. म्हणून तो जो आहे तो काय असला पाहिजे, 0 जो आहे तो h square minus ab हा निगेटिव्ह नको. मग आता हे जवळपास आपलं झालेलं आहे. आपल्याला याला जे आहे ते y इज इक्वल टू एम एक्स या फॉर्म मध्ये आणायचा, लेफ्ट साइडला y ठेवायचा, राईट साइडला x घेऊन जायचा. मग इथे पहा एच एक्स ही टर्म आहे, मी ती राईट साइडला घेऊन जातो. राईट साइडला घेत असताना बी वाय इज इक्वल टू मायनस एच एक्स प्लस अंडर रूट एच स्क्वेअर मायनस ए बी इंटू एक्स. पुन्हा इथून एक्स जो आहे तो एक्स तुमचा कॉमन निघेल.
So by is equals to minus hx plus under root h square minus ab into x. आता इथे by is equals to जी काही टर्म आहे त्याला लिहिताना मी y is equals to minus h plus minus under root h square minus ab upon b into x लिहितो, as b is not equals to 0, as we have earlier taken b is not equals to 0. आता एक टेक्स्ट बुक मध्ये आणि मी थोड्या वेगळ्या पद्धतीने इथे शो करून दाखवलं याच्यासाठी की y is equals to mx हे आपल्याला माहित असतं की दिस लाईन पासेस थ्रू दी ओरिजिन. मग इथून तुम्हाला डायरेक्ट हे दोन इक्वेशन मिळतात. y is equals to minus h प्लस मायनस आहे, प्लस मायनस आहे म्हणजे प्लस सोबत एक आणि मायनस सोबत एक, सो यू विल गेट टू इक्वेशन्स. So y is equals to minus h minus under root h square minus ab upon b into x, and y is equals to minus h plus under root h square minus ab upon b into x. So now these are the two equations. Y is equals to, this is mx, or we can say that y is equals to m1x and y is equals to m2x. So as here it is in the standard form of a standard form, म्हणून हे सुद्धा इक्वेशन जे आहेत ते कसे रिप्रेझेंट करतील, इट इज द इक्वेशन ऑफ द लाईन्स पासिंग थ्रू दी ओरिजिन. म्हणजे या केस मध्ये सुद्धा तुम्हाला काय मिळेल, इक्वेशन ऑफ लाईन्स पासिंग थ्रू दी ओरिजिन. सो इन दिस वे वी हॅव प्रूव्ड दिस. एक थोडं मी वेगळ्या पद्धतीने आणण्याचा प्रयत्न केलेला आहे की जेणेकरून सगळ्या स्टुडंट्सला जे आहेत ते समजलं पाहिजे, या पद्धतीने आपण याला शो करण्याचा प्रयत्न केलेला आहे. So this is all about this theorem. This is a very important theorem in Maharashtra board exam. This theorem asks is alternate years ला हे जे theorem आहे हा theorem तुम्हाला विचारलेला दिसेल. So remember this. आणि ते सांगितलं मी की आहे की y h square minus ab is greater than or equals to 0. h square minus ab greater than or equals to 0 का नको, तर ते सुद्धा मी तुम्हाला मधात एक्सप्लेन केलेलं आहे. तर या पद्धतीने यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा y is equals to mx एक 2-3 वेळा व्हिडिओ बघा आणि हा y is equals to minus h plus minus under root h square minus ab upon b हा स्लोप असतो, हा लक्षात ठेवायचा आहे, ज्याचा आपल्याला पुढे जे आहे ते पुढे खूप काम आहे.